येणाऱ्या 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। काळजी करू नका, तुमच्या मनातली एक एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय, आम्हीच करत राहणार आहे। फक्त कोर्टात जाऊ नका, योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका। सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण चालू असून ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे उचित विश्लेषण करून एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल। महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 37 लाख लखपती दीदी झाल्या आहेत। सन 2026-27 मध्ये आणखी 25 लाख बहिणींना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट आहे। आताच तुम्ही पाहिलेलं आहे, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी घोषणा केलेली आहे। एक आनंदाची बातमी त्यांनी इथं लाडक्या बहिणींसाठी त्यांनी दिलेली आहे। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी महिला दिनानिमित्त मुख्यमंत्र्याची मोठी भेट, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे। काल जो अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला आतापर्यंत सर्व हप्ते मिळत असतील। ज्यांना कोणाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणं बंद झालेलं आहे त्यांनी नक्कीच आपल्या या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगायचं आहे। त्यांनी त्यांचं नाव आणि त्यांचा जिल्हा आपल्याला इथं कळवायचं आहे, जेणेकरून त्यांच्या जिल्ह्याची माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अतिशय मोठी घोषणा इथं केलेली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी 8 मार्च म्हणजे पहा, जागतिक महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींसाठी निधीत भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। पहा, म्हणजे 8 मार्च आजचा जो दिवस आहे तो आपण जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करत असतो। तर पहा, जागतिक महिला दिनानिमित्त ही आपल्या महिलांसाठी आपल्या सरकारनं जो लाडकी बहीण योजनेचा निधी आहे त्या निधीमध्ये भरीव तरतूद इथं केलेली आहे। तर पहा, व्हिडिओच्या समोर आपण सर्व निधी पाहणार आहोत, महत्त्वाची माहिती आपण पुढे पाहणार आहोत। तर पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे। लाडक्या बहिणींसाठी 2600 कोटींची तरतूद। पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये 2026-27 साठी 26,500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। पहा, वर्षभरातील निधी लक्षात घेता ही तरतूद करण्यात आलेली आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत निधीत 26% कपात केलेली आहे। पहा, म्हणजेच आपण पाहिलेलं होतं मागच्या वर्षी म्हणजे 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली होती आणि 2026-27 म्हणजेच या चालू वर्षासाठी लाडकी बहीण योजनेमध्ये 26,500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। म्हणजे जवळजवळ 26% लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये इथं कपात करण्यात आलेली आहे। पहा, यावर्षी 9,500 रुपयांनी लाडकी बहीण योजनेमध्ये कमी तरतूद करण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजना ही अशीच सुरू राहणार आहे आणि लाडक्या बहिणींना हा लाभ असाच दिला जाणार आहे। ही देखील घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे पाहिलेलं आहे। अर्थसंकल्पीय कागदपत्रानुसार 2026-27 या योजनेअंतर्गत 1.53 कोटी महिला लाभ घेणार असल्याचं समोर आलेलं आहे। पहा, म्हणजेच 2026-27 मध्ये ज्या पात्र महिला आहेत त्यांची संख्या इथं कमी झालेली आहे आणि आता 1.53 कोटी इतक्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। पहा, पडताळणी केल्यानंतर अनेक महिलांचे लाभ इथं बंद करण्यात आलेले आहेत। लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये बसत नाहीत त्या महिला इथं आता कमी करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या खरोखर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला आहेत, ज्यांना खरोखर ह्या 1,500 रुपयांची गरज आहे,
ज्या दुसऱ्यांच्या शेतामध्ये मोलमजुरी करतात, दुसऱ्यांच्या घरची धुणी भांडी करून आपल्या गरजा भागवतात, त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना ही सरकारनं सुरू केलेली आहे. आणि अशा महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये आपल्या सरकारतर्फे मिळणार आहेत. पहा, त्यामुळे आता 1.53 कोटी लाभार्थ्यांना या वर्षासाठी अंदाजे 27,540 कोटी रुपये लागतील. त्यामुळे हा 26,500 कोटींचा निधी इथं ह्या महिलांसाठी योग्य आहे. पहा, तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळाला का? हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तेच पहा, राज्यातील लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असल्याची घोषणा पहा 6 मार्च रोजी अर्थमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना असल्याची घोषणा केलेली आहे. पहा, 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त योजनेच्या निधीत भरीव तरतूद केली जाणार असल्याचं सुद्धा ते म्हणालेले होते आणि त्यांनी इथं निधीची तरतूद सुद्धा केलेली आहे. पहा, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारनं महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे, ज्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये इथं दिले जातात. पहा, या योजनेसाठी आता भरीव तरतूद करण्यात आली असून पात्र लाडक्या बहिणींना दर महिना मिळणाऱ्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. पहा, म्हणजे लाडक्या बहिणीला जो 1,500 रुपयांचा लाभ मिळत आहे, त्याच्यामध्ये आता 600 रुपयांनी वाढ होऊन हा निधी 2,100 रुपये करण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. पहा, आत्तापर्यंत 37 लाख लखपती दिदी झाल्या असल्याचेही अर्थमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. तसेच आणखी 25 लाख बहिणींनी लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट आपल्या सरकारचं आहे, असं सुद्धा ते इथं म्हणालेले आहेत. पहा, तुम्ही सुद्धा लखपती दिदी झाला आहात का? हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे. तसेच पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये KYC करूनही लाडक्या बहिणींना लाभ मिळत नसल्याचं समोर आलेलं आहे. पहा, म्हणजेच तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेची KYC केलेली आहे का? आणि तुम्हाला सुद्धा आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे का नाही, हे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगायचे आहे. पहा, KYC करून सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना लाभ मिळत नाही, त्या इथं अपात्र होत आहेत. नक्की याचं कारण काय आहे ते अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. परंतु KYC करण्यासाठी बँकामध्ये दररोज गर्दी पडत आहे आणि KYC करूनही बँक खात्यावर लाडक्या बहिणींच्या 1,500 रुपये लाभ जमा होत नाही. तर त्याच्यामुळे भरपूर लाडक्या बहिणी अजूनही नाराज झालेल्या आहेत आणि त्यांना आता हा मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार का, याकडे आता त्यांचं लक्ष लागलेलं आहे. पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ मिळत आहे. KYC करून देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. या योजनेसाठी आपण पात्र आहात की अपात्र हे देखील त्या महिलांना समजत नाही. त्याच्यामुळे आपल्या त्या लाडक्या बहिणी शासनाच्या या योजनेबद्दल महिलांमध्ये संतापजनक प्रतिक्रियासुद्धा व्यक्त होताना आपल्याला दिसत आहे. आपलं शासन दरमहा लाडक्या बहिणींच्या खात्यावर हप्ता जमा केल्याचं जाहीर करतं, परंतु महिला आपण पात्र असल्याचं समजून बँकामध्ये जातात आणि बँकामध्ये जाऊन त्यांना बॅलन्स चेक केला असता त्यांना समजून जातं की आपल्या खात्यामध्ये हे 1,500 रुपये आलेलेच नाहीत. पहा, म्हणजे त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की आपण लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहोत की अपात्र आहोत. पहा, तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेची KYC केलेली आहे का आणि तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहेत का, ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याची सुद्धा घोषणा आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. तर पहा, व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.